स्वामी काय म्हणतात, बाळा तुला तुझ्या जीवनात पुढे जायचे असेल तर तू खूप कष्ट कर. कष्ट करताना माझे नाम घ्यायला विसरू नकोस. बाळा, ज्या माणसांना आयुष्यात हार न मानता कष्ट करण्याची हिंमत असते ती माणसे कधीही खाली उतरत नाहीत. बाळा, त्रास असण्याची सहनशक्ती पण असली पाहिजे. नुसते रडत बसायचे नाही. आम्ही आहोत ना, मग चिंता कशाला करतोस? बाळा, आम्ही तुला एवढे सोन्यासारखे जीवन दिले, त्याचा वेळोवेळी तू उपयोग कर. ते पण मानवाचा जन्म एकदाच मिळतो, ते पण 84 योनी पूर्ण झाल्यावर. म्हणून बाळा, तू जिद्द सोडू नकोस. तुला हवे असलेले ते मिळवण्याचा प्रयत्न कर. बघ, यश तुझेच असणार आहे. जीवनात कधी तू नाराज होऊ नकोस. आम्ही दुसऱ्यांना पण नाराज करू नकोस. आणि दुसऱ्यांच्या जीवनात आपण आनंद आणायचा. मग बघ, आम्ही तुझ्या जीवनात आनंद आणतो की नाही. हो, तू तुझे प्रयत्न चालूच ठेव. त्या प्रयत्नाला यश देणारे आम्हीच असू. तू तुझे प्रयत्न अखेरपर्यंत सोडू नकोस. मनाने जिद्दी राहा. तुला हवे असलेले सर्व काही मिळेल. फक्त तू माझ्यावर श्रद्धा ठेव, विश्वास ठेव. माझा तुला आशीर्वाद आहे. तू बोलत असशील की मला हवे असलेले अजून मिळते की नाही. अरे पण तुला कसे समजत नाही? मी तो दिवस तुझ्यासाठी राखून ठेवला आहे. तो दिवस लवकरच येणार आहे. तू फक्त वाट बघत राहा, कंटाळू नकोस. तू समज आता परीक्षेला बसलास तर तू लगेच पास होशील का नाही? तर तो पेपर शिक्षक तपासतात. त्यातून काही चुका शोधून काढतात आणि नंतरच मग ते शिक्षक ठरवतात की याला पास करायचे की नापास. तसेच बाळा, आमचे पण असेच असते. तू माझ्या भक्तीत कुठे कमी तर पडत नाहीत ना? अरे माझी मनापासून भक्ती करीत जा. माझी सेवा कर, उपासना कर, एक वेळ तरी कर. तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचली की आम्हाला कळते की माझा भक्त मला काहीतरी सांगत आहे. त्याला हवी असलेली गोष्ट त्याला द्यायला मी पाहिजे, हे आमचे वचन सत्य आहे. तू फक्त माझी मनापासून सेवा कर. वाईट लोकांना अजिबात लक्षच देऊ नकोस. तुझे तू फक्त काम करीत जा आणि मनाशी बोल की माझे स्वामी आहेत ना, मी कशा चिंता करू.